नमस्ते मित्रांनो, मलाही वाटतं की EQ आणि IQ या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे। IQ विदाउट EQ किंवा EQ विदाउट IQ ह्या दोन्ही गोष्टी हानिकारक आहेत। आपल्याला जे काही जगण्यासाठी लागतं ते सर्व काही देऊन सुपरनॅशनल पॉवरने आपल्याला जमिनीवर पाठवलं आहे। जसं 2 डोळे, 2 कान, पोट, हार्ट ज्या काही गोष्टी आहेत, तसंच EQ आणि IQ जर जगण्यासाठी आवश्यक आहे तर ते दोन्ही घेऊनच मूल जन्माला येतं। पण ते डेव्हलप करणं, त्याला योग्य दिशेने नेणं हे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे। नुसताच IQ डेव्हलप झाला आणि EQ डेव्हलप झाला नाही तर हे लोक इतिहासामध्ये बॅड फेमस म्हणून ओळखले जातात। उदाहरण द्यायचं झालं तर दुर्योधन। गदा युद्धामध्ये दुर्योधन हा अतिशय उत्कृष्ट होता, पण अंध माता पिता आणि शकुनी मामासारखा गाईड यामध्ये दुर्योधनाचा EQ डेव्हलप होऊ शकला नाही। समाजाकडे, स्वतःकडे सहानुभूतीने प्रामाणिकपणे पाहणं दुर्योधनाला कधीही जमलं नाही। दुसरं उदाहरण म्हणजे ओपेनहायमर। सध्याच मूवी येऊन गेला, त्यांचं आत्मचरित्र माझ्या वाचनात आलं होतं। अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे ओपेनहायमर, पण पालकांचे सततचे वाद, आईचे वाईट वागणूक, समाजाने दिलेली वागणूक यामुळे त्यांचा EQ हवा तसा डेव्हलप होऊ शकला नाही आणि म्हणूनच त्यांच्याकडून अणुबॉम्ब बनवण्यासारखं भयानक कृत्य झालं। नुसताच EQ डेव्हलप झाला आणि IQ डेव्हलपच झाला नाही अशी लोक लिटरली उदाहरणाला सुद्धा सापडत नाही, कारण ही लोक काळाच्या ओघात त्यांची ओळख गमावून बसतात। पण IQ आणि EQ दोन्हीही योग्य प्रमाणात डेव्हलप होतात त्यावेळी अब्दुल कलामांसारखे सायंटिस्ट जन्माला येतात। ते असे शोध लावतात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर की ज्याचा संपूर्ण समाजाला काहीतरी फायदा होईल। म्हणून EQ आणि IQ दोन्हीही उत्तम रीतीने वाढणं फार आवश्यक आहे। IQ वाढवण्यासाठीचे उत्तमोत्तम प्रकार आपल्या शिक्षण प्रणालीत उपलब्ध आहेत। शाळा कॉलेजांमधून त्याचं छानसं शिक्षण दिलं जातं, पण भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याचं शिक्षण दुर्दैवाने आपल्या शिक्षण प्रणालीत नाही आणि ती पूर्णपणे जबाबदारी फक्त आणि फक्त पालकांवर आहे। मग कसा वाढवायचा आपल्या मुलांचा भावनिक बुद्ध्यांक? शिकायचंय? पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।